कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची 1918 पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर, कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक्स सेंटर। तिखट आहे पण झटका नाही, चटकदार आहे पण जळजळणारी नाही, मधुर आहे पण गोड नाही, खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही। एक वेळ आपण चव घेऊन पहा। मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा, वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा, तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। वीर धरणावर। मोबाईल नंबर 9960885771 आणि 9767164161। सावधान हिंदुस्तान न्यूज, ज्वलंत विचार, ज्वलंत आचार। पंकज देशमुख मृत्यू प्रकरणात न्याय मागणीसाठी न्याय हक्क जनआंदोलन समितीची स्थापना करण्यात आली। 24 जून रोजी या समितीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करत CID मार्फत स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशीची मागणी केली। त्यानंतर विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत समितीने अनेक खळबळजनक आरोपही केले। पोलिसांनी ज्या प्रकरणाला आत्महत्या ठरवले त्यात हत्या झाल्याचा ठोस दावा करत न्याय हक्क जनआंदोलन समितीने आज बुलढाण्यात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि थेट पुरावे सादर करत पोलिसांच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले। 3 मे 2025 रोजी जळगाव जामोद येथे भाजपचे आमदार संजय कुटे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे पंकज देशमुख यांचा मृतदेह त्यांच्या शेतातील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला होता। दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी या मृत्यूला आत्महत्या असे घोषित केले होते। मात्र देशमुख यांच्या पत्नी सुनीता देशमुख यांनी ही हत्या असल्याचा आरोप केला होता। पत्रकार परिषदेत प्रसेनजित पाटील यांनी थेट मृतदेहाचे फोटो सादर करत पोलिसांच्या निष्क्रियतेवर घणाघात केला। त्यांनी सांगितले की गळफास घेतल्यास शरीराची स्थिती वेगळी असते, मात्र पंकज देशमुख यांच्या मान मागील बाजूस झुकलेली आहे, त्यांचे पाय जमिनीला टेकलेले होते, हात पायावर स्पष्टपणे मारहाणीचे आणि चटके दिल्याचे खुणाव आहेत, त्यांचे बोटे मोडलेली आहेत। या सगळ्या बाबीवरून ही हत्याच असल्याचं स्पष्ट दिसते असं पाटील म्हणाले। तपास प्रक्रियेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करत पाटील म्हणाले की पोस्टमार्टम जळगाव जामोदमध्ये न करता अकोल्यात का करण्यात आले? पोलिसांनी इतक्या गंभीर प्रकरणात तातडीने आत्महत्येचा निष्कर्ष का काढला असा सवालही त्यांनी केला। या मृत्यूमागे जळगाव जामोदमध्ये एक आका असल्याचे पाटील म्हणाले। संपूर्ण गावाला माहित आहे की ही आत्महत्या नाही, तरीही पोलीस याकडे डोळेझाक का करतायत? पोलीस कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहेत असा सवालही त्यांनी केला। या पत्रकार परिषदेला समितीच्या प्रमुख जयश्रीताई शेळके, स्वातीताई वाकेकर, शिवसेनेचे वसंतराव भोजने, प्रकाश अवचार पाटील यांच्यासह पंकज देशमुख यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आहे, काय नेमकी मागणी होती? माझी मागणी अशी आहे की माझ्या पतींचा जो तपास आहे तो CID कडूनच झाला पाहिजे, कारण की त्यांची जे आहे ते हत्याच झालेली आहे 100%। तर निष्पक्ष पद्धतीने त्यांचा जो तपास झाला पाहिजे। गेल्या काही दिवसापूर्वीच हा तपास उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे देण्यात आलेला आहे, काय नेमकं याच्यामध्ये अपडेट आहे? सर 1 महिना तर जो आहे तो तपास झालेलाच नाही कुठल्या प्रकारचा, कारण की मी स्वतः जाऊन जे आहे तपासासाठी विनवण्या करून जे आहे ते केलेलं आहे आणि 1 महिन्यापर्यंत हा तपास जो आहे तो स्थगितच होता। त्याच्यानंतर वरिष्ठ अधिकारी जे DYSP सर आहे सुधीर सर, त्यांच्याकडे हा तपास गेलेला आहे आणि त्यांना म्हणजे सुरुवातीपासून याच्यामध्ये गुंतागुंती आहे, त्यांना पण हा तपास आहे तो करण्यासाठी प्रॉब्लेम जात आहे। त्याच्यामुळे मला जो तपास आहे CID कडूनच पाहिजे अशी माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांना विनंती आहे। तुमचा काही कोणावर संशय आहे का, किंवा तसं तुम्ही पोलीस अधिकाऱ्याला सांगितले तपास? तसं मी सांगितलेलं आहे, तो तपासाचा भाग आहे, तपासावरून ते समोर। किती लोकांवर संशय तुम्ही व्यक्त केलेला आहे? मी 2-3 जण नावं टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, तपासावरून ते पुढे येणारच। त्यांना पोलिसांनी अटक केली आहे का? नाही। ही जी तुम्ही ज्या 3-4 व्यक्तींची नाव आहेत ती राजकीय आहेत का? आहेत, त्याच्यामध्ये काही राजकीय आहेत, काही त्याच्या वैयक्तिक नाहीत। कशा कुठल्या वादातून ही हत्या झाली असावी, तुम्हाला काय अंदाज? यांनी काही दिवसापूर्वी शेती घेतली होती, त्या शेतीवर पण खूप जणांच्या नजरा होत्या, म्हणजे अर्धी खरेदी झाली होती, अर्धी राहिली, त्याच्यातून पण काही वाद उत्पन्न झालेले होते, ते पण आहे। ठीक आहे। प्रतिनिधी स्वप्नील देशमुख। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।